आजचं कीर्तन बघायला पाहिजे म्हणजे काय
भूता द्यावे दान करे पुण्य द्यावे भूता द्यावे दान करे पुण्य द्यावे होणार ते बरोबरे नाम जोड मुखी होणार ते बरे घडो घडो आपल्याला दानाचं महत्व सांगतात. कारण दान करणं हा माणसाचा धर्म सांगितलेला. मग स्वतः ते दानी होते नाही म्हणून ते तुम्हाला त्यांना अधिकार आहे की तुम्ही दान करा सांगा. आज आपल्याला अधिकार आहे का लोकांना दान करा सांगा? आपण दानच करत नाही. म्हणजे आर्तभूता द्यावे दान असं ते सांगताय. मग या दानाची सुद्धा एक कथा आहे. एकदा ब्रह्मदेवानी देव, दानव आणि मानव या तिघांना बोलवले आणि तिघांना द हे अक्षर उपदेश केलं. आता उपदेश केलाय, आपापल्या स्थानी निघून गेले. पण आपल्या स्थानी गेल्यानंतर त्यांना समजेना की द चा अर्थ काय समजायचा. म्हणून पुन्हा ब्रह्मदेवांकडे आले आणि मग देव विचारतायत की ब्रह्मदेवा, आम्हाला तू द अक्षर दिलायस पण त्याचा अर्थ काय? आम्हाला त्याचा बोध कळत नाही. तेव्हा ब्रह्मदेव म्हणतायत देवांना द हे अक्षर कशासाठी दिलाय? तर दमन करा. इंद्रिय दमन देवांना जमत नाही. म्हणून ज्याच्या त्याच्यावर त्यांचे जीव लागतात बघा. अनेक कथांमध्ये आपल्याला दिसतं की या अप्सरेवर भाळले, त्या अप्सरेवर भाळले. म्हणून दमन करा. दानवांना काय सांगितलंय? द हे अक्षर. दानवांनी पण विचारले की आम्हाला द अक्षर दिलंय त्याचा काय बोध? आम्हाला होत नाही. तेव्हा ब्रह्मदेवानी सांगितलंय की तुम्हाला द चा उपदेश केलाय ते म्हणजे दया करा. म्हणून दानवांनी दया करायची. कारण अत्यंत क्रूर असणारे असे हे दानव असतात, राक्षस असतात. म्हणून त्यांना ब्रह्मदेवानी उपदेश केलाय की दया करा. आता मानव विचारताय की आम्हाला द अक्षराचा काय अर्थ आहे? तेव्हा ब्रह्मदेव म्हणतोय की तुम्ही दान करा.
म्हणून दान हे करायचं आहे असं या कथेतनं आपल्याला सांगितलं. म्हणजे तिघांना दच हे अक्षर दिलंय, पण प्रत्येकाचा बोध हा आपल्याला वेगळा दिसतो. म्हणून दान करा असं सांगितलेलं आहे. मग असं हे दान करायचंय, पण हे दान कसं करायचंय, कोणाला करायचंय, कधी करायचंय, असे अनेक प्रश्न आपल्या पुढे पडतात. तर तुकोबा सांगतात पहिल्याच चरणात की अर्थभूता द्यावे दान. अर्थभूता जे अर्थ आहे, ज्यांना खरी गरज आहे, जे गरजू आहेत, त्यांना तुम्ही दान करा. पण असंही सांगितलंय की सत्पात्री दान करा. ज्याला नकोय त्याला दान दिलं की ते कुठेतरी जातं. म्हणून जे सत्कार्य करतायत त्यांच्यासाठी तुम्ही सत्पात्री दान करा असं सांगितलेलं आहे. म्हणून असं हे दानाचं महत्व उद्धवाला सुद्धा एकनाथ महाराज सांगत होते. त्यावेळी ते म्हणतायत की सर्व भूतांचं दुःख निरसावे, सर्व भूतांचं दुःख निरसोनी सुख द्यावे सर्वांसी, हे जे उत्तम दान पृथ्वीसी अनायसे तुलेना. म्हणजेच ज्या सर्व भूतमात्रांना दुःख आहे त्यांना तुम्ही दान करा, सर्वांना सुखी करा, आणि पृथ्वीवरचं हेच सर्वात मोठं उत्तम दान असं सांगितलेलं आहे की त्याची तुलना कशाशीच होत नाही. मग आता आपल्या डोळ्यापुढे पहिलं येते दान म्हणजे फक्त पैशाने करायचंय असं येतं. पण फक्त पैशानेच दान करायचंय का? मुळात दान हे करताना दाखवू नये ते दान बरं का. पण आपण दान करतो ते प्रसिद्धीसाठी करतो. मध्ये मी बहुतेक सांगितलं होतं की गणपती उत्सव आला की लहान मुलं वर्गणी मागायला येतात आणि मग पावती देणार आहात का, तर कधीतरी आम्ही 5 रुपये देणार, किंवा मंदिरात आपण दान देतो, आमचं फलकावर नाव लागणार आहे का, तर आपण दान देणार. तर हे दान नाही. दान नेहमी गुप्त करावं. म्हणून हे दान करताना त्याच्यामध्ये सत्कर्म करण्याची बुद्धी असायला पाहिजे. त्यानंतर गरिबांचं किंवा जे अर्थ आहे त्यांचं दुःख नाहीसं करावं हा हेतू असायला पाहिजे. आणि आपल्या जन्माचं हित व्हावं हा सुद्धा हेतू त्या दानामध्ये असायला पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात नरदेहाचे निये उचित काही करावे आत्महित यथाशक्त्या चित्तवित्त सत्कारणी लाभावे. या नरदेहाचं जर तुम्हाला हित करायचं असेल तर यथानुशक्त तुम्ही चित्तवित्त हे सत्कारणी किंवा सत्कर्मी लावा असं समर्थ आपल्याला सांगतात. मग पहिला जो आपल्याला मनामध्ये येतो ते पैशाचं दान. मग पैशाचं दान, पैसा हा आपण जन्मभर मिळवत असतो. मग या पैशाच्या 3 गती सांगितलेल्या आहेत. एक तर तुम्ही त्याचा उपभोग घ्या, किंवा तुम्ही तो खर्च करा स्वतःसाठी किंवा लोकांसाठी, आणि तिसरा किंवा तो दुसरी त्याची गती सांगितली की तुम्ही त्याचा उपभोग घेतला नाही, वापर केला नाही तर ते चोराचोरी जातं. आणि तिसरा जो महत्वाचा विनियोग सांगितलेला आहे तो दान. म्हणून दान करा हे पैशाचं उत्तम गती काय सांगितलेली आहे, तर पैशाची उत्तम गती दान करायला सांगितलेली आहे. मग असं दान केलंय का मग कोणी पैशाचं, की विना सगळ्या कोणाला न कळता केलेलं आहे का? तर बघा, पु ल देशपांडे यांनी अनेक संस्थांना लाखांवरी पैसे दिलेले आहेत, पण त्याचा कुठेही उच्चार केलेला नाही किंवा उल्लेख केला नाही की मी हे देतोय म्हणून माझे फोटो काढा, असं पण नाही. किंवा आमचं नारद मंदिरामध्ये आता कीर्तन जे विशारदचं कॉलेज म्हणून आहे महाविद्यालय, त्याच्यासाठी सुद्धा हरिभक्त परायण पुष्पलता रानडे यांनी सुद्धा ते विद्यालय काढण्यासाठी म्हणून स्वतः 6 लाख रुपये दिलेले आहेत. आणि म्हणून ते आज तिथे अनेक विद्यार्थी कीर्तनाचं शिक्षण घेतात. म्हणजे पैशाचं दान, जी एखादी संस्था चांगलं कार्य करते त्याच्यासाठी आपण लावू शकतो, असं हे दान पैशाचं होऊ शकतं. त्याशिवाय अनेक प्रकारची दानं सांगितलेली आहेत.
दान द्या दान जे वरांचे दान, दान द्या दान जे वरांचे दान, दान देईन तो महापुण्यवान, दान देईन तो महापुण्यवान. अन्नदान वस्त्रदान, अन्नदान वस्त्रदान, अन्नदान वस्त्रदान, अन्नदान वस्त्रदान, अन्नदान वस्त्रदान, अन्नदान वस्त्रदान, आणि अभयदान देईन तो सर्वश्रेष्ठ. आज अनेक प्रकारची दानं त्याच्या जाहिराती आपण बघत असतो की अन्नदान आहे, वस्त्रदान आहे, नेत्रदान आहे, अर्थदान म्हणजे आपण पैशाचं दान बघितलं. मग अशी जी दानं आहेत किंवा रक्तदान आहे, ही सुद्धा दानं ही अतिशय महत्वाची सांगितलेली आहे की ज्यानी कोणाला तरी मदत होऊ शकते. आज नेत्रदान आपण केलं तर एखाद्या अंध व्यक्तीलाही जी भगवंतानी चांगली सृष्टी बनवली आहे ती त्याला दिसू शकते. जे सौख्य आपण आयुष्यभर घेतलंय ते दुसऱ्याला आपण दिलं तर ते नेत्रदान श्रेष्ठ ठरतं. म्हणून अनेक जण हे त्याचा फॉर्म सुद्धा भरत असतात. आज देहदान सुद्धा देतात. पूर्ण देहदान द्यायचं म्हणजे त्यातला कुठलाही अवयव ज्या माणसाला त्याची आवश्यकता आहे ते देऊ शकतात. किंवा जे डॉक्टर ते शिकतात त्यांना सुद्धा काहीतरी प्रॅक्टिकलला प्रात्यक्षिक करण्यासाठी तुम्हाला देह पाहिजे ना कुठला तरी. ते बेडकावर किंवा उंबरावर करतात, पण मनुष्याच्या देहाची विश्लेषण करणं त्याच्यासाठी सुद्धा अनेक जण हा देहदान करत असतात. त्यानंतर वस्त्रदान. अहो वस्त्र सुद्धा द्यायला पाहिजेत. एकदा अशी एक बाई होती, तिने सगळ्यांना काय द्यायचं असेल ना ते सोनंच दिलं बरं दान. आणि झालं होतं आता मनात भरपूर असं हे होतं की आता मी एवढं दान केलंय, एवढं दान केलंय. आणि त्या दानाच्या पुण्याने ती स्वर्गामध्ये गेली, पण तिला तिथे पण भूक लागते. आणि मग तिथे भूक लागल्यावर ते दूत आले, ते म्हणाले, ती म्हणते मला भूक लागली. ती म्हणाली सोनं द्या. आता सोनं खाता येईल का? तुम्ही आयुष्यभर सोनच दिलं म्हणून तुम्हाला सोनच कुठल्याही गोष्टीचं मिळेल. म्हणून आपल्याकडे माणूस गेल्यानंतर त्याच्या मृत्यूनंतर 10 प्रकारची दानं सांगितली. त्याच्यामध्ये छत्री, जोडा, अंथरूण पांघरूण, नंतर घोंगडी आहे, गूळ आहे, सोनं आहे, अशी अनेक प्रकारची दानं ही सांगितलेली आहे. त्याच्यामध्ये गोदान सुद्धा सांगितलेलं आहे. मग ही का दानं करायची आहे? प्रत्येक दान करायला पाहिजे. कारण ही छत्री देण्याच्या मागचं म्हणजे तुम्हाला तिथे ऊन वारा पाऊस लागला तर ते छत्रीत मी दान दिली असते तर तुम्हाला तो त्रास कमी होतो. म्हणून प्रत्येक दान सांगितलं. म्हणून दान करताना फक्त पैशाच्या रूपाने करायचं नसतं. वस्तुरूप द्या, धान्य रूप द्या, असे सगळ्या प्रकारची दानं करायची. म्हणून वस्त्रदान इतकंच महत्वाचं आहे. म्हणून असं ते दान आहे, ते दान हे सगळ्यामध्ये श्रेष्ठ सांगितलंय. आणि त्याच्यामध्ये विद्यादान हे सुद्धा श्रेष्ठ सांगितलं. आज आपल्याला विद्यादान करताना दिसतं का हो कोणी? पूर्वीच्या काळी आपल्या शेजारच्या मावशा, आत्या, काकवा एखादा पदार्थ लहान मुली पटकन आल्या तर आपण सांगत होतो की नाही, 12-13 वर्षाच्या मुली तेव्हापासून घरात त्यांना शिकवत असत बरं का. हल्ली 25 वर्षाची झाली तरी तिला चहा सुद्धा करता येईल की नाही मला सांगता येत नाही. पण काकू मला अमुक अमुक श्रीखंडाच्या वड्या शिकवाल का हो, किंवा मला भरत कामाचे टाके शिकवाल का, 2 सुईचं काम कसं करतात, क्रोशाभर कसं करतात, हे त्या मावशी सहजपणे शिकवत होते. त्याच्यामध्ये कुठला मोबदला नव्हता, उलट त्या प्रेमाने शिकवायच्या. पण आज प्रत्येक गोष्टीचं मूल्य मागितलं जातं. म्हणजे हे मागितलं जातं त्याला कारण पण आहे की पोपटाची किंमत कोणाला राहिली नाही, हे सुद्धा तितकंच खरं आहे. म्हणून विद्यादान जे आहे ते सर्वश्रेष्ठ दान सांगितलेलं आहे. कारण आपली विद्या जर पुढे दिली तरच ती चिरंजीव राहील, नाहीतर आपल्या बरोबर जाणार ना वरती. म्हणून आमची आई म्हणायची की आम्हाला येतंय तर तुम्ही शिकून घेतलात तर तुम्हाला कळेल, नाहीतर आमचं आमच्या बरोबर जाणार. मग म्हणून आपल्या जवळ जे आहे ते हातचं राखून कधी ठेवायचं नाही.
गुरुनी ते सगळं सांगायला पाहिजे. म्हणजे पदार्थ करताना काही गोष्टी अशा असतात की त्या पुस्तकात लिहिलेल्या नसतात. त्या पुस्तकात न लिहिलेल्या गोष्टी आपण अनुभवाने घेतलेल्या असतात. की बाबा घावन घातल्याचे घावन घालायचे, घावन चढत नाहीये, फुटतोय तुटतोय, त्याच्यासाठी काय करायचंय, ही युक्ती पुस्तकात लिहिलीये का? मग तो अनुभव आपण पुढच्या पिढीला सांगितला पाहिजे की बाबा त्याला थोडा मैदा लाव म्हणजे चिकणा येईल. म्हणजे ह्याच्यासाठी आपण ते मोबदला मागायचा नाहीये. म्हणून विद्या दान करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. पण दान करताना सुद्धा काही गोष्टी अशा लक्षात ठेवायचे की दान करायचे ना ते आपल्या मनात आल्याबरोबर करायचं पण काम. नाहीतर त्याच्यामध्ये किती कमी कमी होत जातं त्याचा एक दृष्टांत सांगते. असं एका मंदिरामध्ये महिनाभर एका बुवांची कीर्तन चाललेली होती. कीर्तन अगदी उत्तम चाललेली आहेत, भरपूर श्रोते देवळामध्ये जमा होत आहेत. आणि मग कोणी त्यांना चहा पाण्याला बोलवतोय, कोणी जेवायला बोलवतोय. तर एका बाईला असं वाटलं आपल्याला काही असं घरी बोलवायचं वगैरे असं काही आपली एवढी ऐपत नाहीये किंवा आपल्याला मनुष्यबळ नाहीये, तर आपण त्यांना देवळामध्येच धोतर जोडी देऊया. आता धोतर जोडी देऊया असं मनात आलं, त्यावर द्यायची की नाही. आता अजून 5-6 दिवस आहेत अजून कीर्तन संपायला, देऊ आपण 7-8 दिवसांनी. आणि मग मनात विचार यायला लागला धोतर जोडी कशाला, त्यांच्याकडे भरपूर असतील ना धोतर, एकच पान द्यावं. एकच पान द्यावं म्हटल्यानंतर चालेल, एक पान झालं म्हणून धोतर जोडीचं एक पान झालं. मग पुढे असं झालं कशाला धोतर पान, तरी त्यांच्याकडे भरपूर असतात, आपण एक शालच देऊ घरात आहे ती, म्हणून शालीवर आलं. शाल झाल्यानंतर कशाला, ते तरी कशाला 100 रुपये देऊ मोकळं. म्हणजे देव दुकानात जा किंवा काय असं काही आणायला नको, काही नको, म्हणून त्या शालीचे 100 रुपये झाले. होता होता अगदी 2 दिवस होता कीर्तन संपायला राहिलेले आहे, तरी या बाईंच्या मनात असं आलं काही नको 51 रुपये. अहो शेवटी त्या धोतर जोडीचे 5 रुपये झाले आणि 5 रुपये कीर्तनकाराला देण्यात आले. म्हणजे ज्यावेळी तुमच्या मनामध्ये एखादी गोष्ट ही आपण त्याला देऊ तेव्हा ती त्या क्षणी द्यावी, नाहीतर त्याच्यामध्ये कमी कमी होत जातं आणि शेवटी आपल्या हातनं दान होत नाही. म्हणून असं दान करावं. म्हणून असं म्हटलं जातं की डाव्या हाताने केलेलं दान उजव्या हाताला कळू नये, म्हणजेच ते गुप्त दान असावं. म्हणून दाखवू नये ते दान असं जे म्हटलं मगाशी. म्हणून दान देताना कधी त्याच्यामध्ये मुख्य हेतू काय असावा की त्याग असावा. दानाच्या मागे त्याग असावा. त्याच्या मागे जी आपली भावना आहे ती महत्वाची आहे. दानाच्या मागे तुम्ही किती देताय ह्याला महत्व आहे का हो? त्याला महत्व आहे. रवींद्रनाथ टागोर यांची एक कथा आहे की एक मुलगी असते आणि ख्रिश्चन असते, पण गरीब असते अत्यंत. आणि सकाळी रस्त्यावरचा केर काढायचा असं तिचं काम असतं. एक 18 वर्षाची मुलगी, पण आई त्या दिवशी आजारी होती म्हणून हे काम करण्यासाठी ती रस्त्यावरती केर काढत होती. आणि तिला एक असं नाणं सापडलं. आता लहान वय, या नाण्याचं आपण काय करूया असं झालं मनामध्ये की आपण एखादा आपल्यासाठी फ्रॉक घ्यावा का, की आपल्यासाठी खाऊ घ्यावा, असं मनात विचार येतो. आणि इतक्यामध्ये त्या पोपची माणसं दान, त्यांचे डबे असतात ते असे वाजवत वाजवत सगळीकडे दान मागत होते. आता हिच्या मनात असं आलं की आपल्याला हे कधी नव्हतं नाणं मिळालंय, तर आपण ह्या पेटीत टाकलं, कारण येशू ख्रिस्ताची मूर्त बनवायची होती. आता हे तिला अत्यंत छान वाटलं की आपण हे दान त्यांना करावं. पण ती जी लोक मदतीसाठी आली होती त्या मुलीपर्यंत येईच ना, म्हणून ही स्वतः तिथे गेली आणि त्या पेटीमध्ये ती दान टाकायला लागली. पण त्यांनी ते नाकारलंय, कारण एवढंच नाण्याने काय मदत होणार, आम्हाला नको हे तुझं दान. आणि झालं यथा असं जेवढे पैसे हवे होते तेवढे पैसे जमा झाले आणि येशू ख्रिस्ताची मूर्त ही बनवण्याचं काम सुरू झालं. पण मूर्त काही घडेना. म्हणून 2-3 वेळा प्रयत्न केलाय पण मूर्त घडेना. तेव्हा ते पोप म्हणाले कोणी कोणाची मदत नाकारली का, असं त्यांनी त्या अनुयायांना विचारलंय.
तेव्हा ज्याने नाकारली होती तो म्हणाला की हो, मी एका छोट्या मुलीचं एक अगदी असं झिजलेलं वगैरे असं नाणं होतं ते मी नको म्हणले तिला. तिच्याकडे जा आणि ते नाणं घेऊन ये असं म्हटल्यानंतर तो तिथे गेला, तिला मागितलं आणि तिने पण ते ठेवलं होतं ते नाणं त्या मुलाला दिलंय अनुयायाला. आणि ती मूर्ती घडवताना ते नाणं त्याच्यामध्ये टाकलं आणि सांगायचा मुद्दा त्यावेळेस मूर्ती घडली आणि ते नाणं कुठे आलं मूर्तीच्या, ते वितळलं नाही बरं, ते हृदयाशी आलं येसूच्या. म्हणजे अंतःकरणपूर्वक जे दान दिलेलं असतं त्याचं महत्व जास्त आहे. तुमच्याकडे खूप आहे त्यातलं तुम्ही काय दिलं ते दानच होतं, पण ते दान श्रेष्ठतम कसं की तुम्ही उपाशी आहात. कारण एक आजीबाई होत्या आणि त्यांच्याकडे त्या सफरचंद होतं त्यांच्याकडे आणि समोरच त्या आता खाणार एवढ्यामध्ये एक भिकारी आलाय. या आजी सुद्धा 2-4 दिवसांच्या उपाशी होत्या, पण तो भिकारी आलाय आणि त्याला ते सफरचंद दिलाय. आणि त्याच वेळी राजाने सुद्धा एक बरंच दान धर्म केलाय. आता कोणाचं श्रेष्ठ दान ठरलं? राजाकडे भरपूरच आहे, त्यांनी त्यातलं दिलं तर खूप विशेष नाहीये, पण 2 दिवसाची उपाशी असून सुद्धा या आजीबाईंनी जे आपलं अख्खं सफरचंद दिलं त्याच्या दानाचं श्रेष्ठत्व मोठं आहे. म्हणून असं दान करावं आणि ते भावना पूर्ण करावं. म्हणून असं सांगितलं की दातृत्व वृत्ती कधी येते हो, तर दातृत्व वंशपुण्येन. तुमच्या वंशामध्ये दान देण्याची सवय असेल, तुमचे पूर्वज दानी असतील तरच तुम्हाला दानी वृत्ती तुमच्या अंगामध्ये येते. महाराजांचं उदाहरण आहे की लहान असताना त्यांचे आजोबा विचारतात की गणू, तुला मी हंडाभर जर मोहरा दिल्या तर काय करशील? गोर गरिबांना ते वाटून टाकली, त्यांना भोजन घाली. म्हणून महाराज सुद्धा म्हणतात की दानात दान अन्नदान. म्हणून आजही महाराज गेल्यानंतर सुद्धा 100 वर्षाच्या अजून सुद्धा इथे गोंदवल्यात अन्नदान चालू आहे. म्हणून अन्नदानाने तृप्ती होते. इतर दानाने तृप्ती होते का? अन्नदानाने अन्न तुम्ही त्यांना दिलं, पोट भरलं की त्यावेळी तो तृप्त होतो, पण तुम्ही द्रव्य दिलं की अजून चाललं असतं असं मनात येतं. म्हणून अन्नदान हे तृप्तता देणारं, समाधान देणारं आहे. म्हणून असं दान द्यावं की ज्याने समोरच्याला सुद्धा तृप्तता येईल. म्हणून एका सुभाषितामध्ये असं म्हटलेलं आहे, शतेषु जायते शूरः सहस्रेषु पंडितः वक्ता दशसहस्रेषु दाता भवति मानवः. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. 100मध्ये एखादा शूर असतो, 1000 एखादा पंडित होतो, 10 सहस्रामध्ये एखादा वक्ता होतो. वक्ता होणं सोपं नाही. एक दृष्टांत सांगते. एका मनुष्याला वाटायचं त्याच्यात काय बोलायचंय, मी सुद्धा बोलू शकतो. आणि एक कार्यक्रम होता आणि त्याच्यामध्ये वक्त्यांची ओळख करून द्यायची आणि ती वक्त्यांची ओळख काय मी पण करून देऊ शकतो. थोडासा हातात कागद घेईन किंवा असं करीन, पण मी ती ओळख करून देईन. ते म्हणतात जमेल ना तुला नक्की? हो. आणि कोल्हापूरचे राजे येणार होते, उगाच काहीतरी महिला नको म्हणून सगळेजण त्याला विचार, नाही नाही तुम्ही काही काळजी करू नका, मी नक्की छान ओळख करून देईन. आणि मग कार्यक्रम सुरू झाला आणि वक्त्यांची ओळख करून द्यायला हा उभा राहिला आणि तो वक्त्यांची ओळख करून देताना म्हणाला की आज आपलं भाग्य आहे की राजापूरचे कोल्हे आपल्याला मिळाले, तर कोल्हापूरचे राजे आलेले आहेत. तर राजापूरचे कोल्हे म्हटले आहे. म्हणजे वक्ता हा 10 सहस्रामध्ये होतो, पण दाता भवति मानवा, दाता होईलच असं सांगता येणार नाही. म्हणून दातृत्व हा गुण जो भगवंताचा आहे, तो भगवंताचा गुण हा सहजासहजी मिळत नाही. म्हणून असं सांगितलेलं आहे की असं दान करा की ते लोकांच्या हितासाठी येईल. आता वेळेचं सुद्धा आपण दान करू शकतो. एखाद्याला नसेल पैशाची
त्याची अडचण असेल, पण तो दुसरं दान करू शकतो का? करू शकतो. माझी एक मैत्रीण वृद्धाश्रमामध्ये 2 तास आठवड्यात वृद्धाश्रमातल्या त्या आजी आजोबांना एखादा ग्रंथ वाचून दाखवायला जाते. हे वेळेचं दान आहे. किंवा श्रमदान सुद्धा सांगितलेलं आहे. पूर्वी आपल्याला एक विषय असायचा शाळेत, गवत काढा, श्रमदान. श्रम हल्ली कोणाला श्रम करायचं नाहीये. म्हणजे श्रमाचं सुद्धा दान करू शकतो. एखाद्या मंदिरामध्ये आपण नाही मदत करू शकत पैशाची, पण तिथे करणारी सगळी कामं ही आपण श्रमाने करू शकतो, देहाने करू शकतो. असं सुद्धा दान आपण करू शकतो. म्हणजेच वेळेचं, श्रमाचं, विद्येचं, रक्ताचं, नेत्राचं, नंतर कपड्याचं, कितीतरी प्रकारची दानं ही आपण करू शकतो. म्हणूनच अशी दानं कोणी केली आहे? तर आपल्याला असं माहिती आहे की दधीची ऋषींनी आपल्या हाडांचं सुद्धा दान केलं जिवंत असताना. म्हणजे ज्या वेळेला वृत्रासुराचा वध होईना तेव्हा भगवंतांनी सांगितलंय की हाडांच्या पासून जे तुम्ही वज्र तयार कराल त्याच्यापासून ह्याचा वध आहे. मग आता अशी हाडं देणार कोण? तेव्हा दधीची ऋषींना ते शरण गेले आणि दधीची ऋषींनी की सगळ्या समाजाचं हित होणार आहे ना, मग मी माझी हाडं द्यायला तयार आहे. म्हणून देह म्हणजे श्वास कोंडून देह घालवलाय आणि त्या हाडांपासून जे वज्र तयार केलं त्याच्यापासून वृत्रासुराचा वध झाला. म्हणजे आपल्या स्वतःची हाडं सुद्धा देणारी आपली भारतवर्षामध्ये ही माणसं घडून गेली. आता शिबी राजांनी सुद्धा आपल्या मांसाचं दान केलं. यशकिंचित पक्षासाठी ससाण्याच्या वजना एवढं मांस तू मला दे, पण त्याला अभयदान दिलेलं होतं. म्हणून ससाण्याचा जीव वाचावा म्हणून त्याच्या वजना एवढं मांसाचं दान हे शिबी राजाने केलं. आता पन्नादाई नावाची एक स्त्री होऊन गेली, दासी होती, पण आपल्या राजाचा वंश वाढावा म्हणून स्वपुत्राचं दान तिने केलंय. राजाच्या मुलाला मारायला आलेले शत्रूचे लोक हे राजाच्या मुलाला मारू नये म्हणून स्वतःचा मूल तिथे ठेवलाय आणि त्या राजपुत्राला म्हणून पळून गेले. म्हणजे स्वपुत्राचं दान करणं किती कठीण आहे. आत्ताच्या काळात सुद्धा अशी अनेक उदाहरणं आपल्याला दिसतात. म्हणजे ही पेपरात वाचलेल्या गोष्टी आहेत त्या मी सांगते की एका बाईला जुळं मुलं झाली तर नंडेला मूल होत नाहीये म्हणून आपलं एक जुळ्यातलं मूल तिला देणं म्हणजे जसं मुलाचं त्यागच करणं आहे. तिने पन्नादाईने तर खूपच त्याग केलेला आहे, पण आपलं मूल हे नंडेला देणं हे सुद्धा एक प्रकारचं दानच आहे. किंवा आपल्या पतीचा जीव वाचावा म्हणून मूत्रपिंडाचं, किडनीचं दान द्यावं हे सुद्धा ही पतिव्रतेचंच लक्षण आहे. अशी अनेक गोष्टी ह्या आपल्या भारतवर्षामध्ये होतात. अशी ही दानं अनेक महत्वाची दानं आहेत. म्हणून त्यातल्या त्यात मुख्य दान सांगितलंय की समाधानाचं दान द्या, अभय दान द्या. म्हणून असं सांगितलंय की तुम्ही भूदान सुद्धा सांगितलेलं आहे. आता विनोबा भाव्यांनी भूदान किती केलेलं आहे. अनेक ठिकाणी त्यांनी यात्रा करून अशा अनेक शेतकऱ्यांना भूदान दिलेलं आहे. म्हणून भूदान सुद्धा म्हणून आपल्याकडे प्रत्येकाला भूदान करता येणं शक्य नाहीये, कारण काय जमिनीचे भाव झाले. पण आपल्या हातून सुद्धा भूदान किंवा मातीचं दान व्हायला हवं ना. म्हणून सामान्यांसाठी काय केलंय हो आपल्या पूर्वसुरींनी की आपण पूर्वी संक्रांतीला मातीची सुगडी लुटत असू, ते मातीचं दान देणं हे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की जे सर्वसामान्यांना जमणार आहे. पण आपल्या प्रथा आता पाळायच्याच नाही म्हटल्यानंतर करणार काय. म्हणजे साध्या गोष्टीतनं तुम्ही प्रत्येक दान करू शकता. त्याच्यामध्ये आपण किती गोष्टी घालत होतो, सूत गुंडाळत होतो, म्हणजे कापसाचं दान, वस्त्रदान होत होतं की नाही, अन्नधान्य नवीन आलेलं धान्य सुगड्यामध्ये घालायचं. म्हणजे त्याच्यात त्या सगळ्यांचं दान त्याच्यामध्ये होत होतं. पण आज आपली ती प्रथा नामशेष झालेली आहे. आणि काही बायकांना असं वाटतं म्हणजे आपण दिलं ना समजा तर त्यांना असं वाटतं की आम्ही नाही तुम्हाला देणार, मग तुम्ही का आम्हाला देणार. म्हणजे हे सुद्धा झालेलं आहे. पण असं न करता जर आपण
असं दान केलं, सगळ्या प्रकारची दानं आपण करू शकतो. म्हणून प्रत्येक दान हे महत्वाचं सांगितलेलं आहे. समाधानाचं दान तुम्ही दिलं, हे समाधान तुम्ही प्रत्येकाचं मन जर राखलं तर समाधानाचं दान देऊ शकता. मग छोट्या छोट्या गोष्टीमध्ये जर तुम्ही मनकवडे असताना तर हे समाधानाचं दान देऊ शकता. समोरच्या व्यक्तीला काय हवंय हे जर तुम्ही जाणलं, अगदी छोटी गोष्ट असते ते आपल्याला त्या समोरच्या व्यक्तीच्या नेत्रात सुद्धा कळतं, देहबोलीवरून कळतं. की समजा आपण काही खरेदीला गेलो, एक व्हिडिओ आला होता आणि त्याच्यामध्ये 31 डिसेंबरच्या सगळेजण पार्टी करत होते. आता त्या हल्ली पार्टी म्हणजे काय, पिझ्झा हट मध्ये जाणं, डोमिनोज मध्ये जाणं, आणि त्या पिझ्झा हटच्या बाहेर काही अशी गरीब मुलं उभी होती आणि अनिमिष नेत्रांनी ती लोक आतमध्ये, कारण बाहेर पूर्ण काचा असतात आणि त्या काचेतनं दिसत होतं, तर त्यातला एक आतला माणूस बाहेर आलाय आणि त्या सगळ्या मुलांना घेऊन त्या पिझ्झा हट मध्ये गेलाय. आता ती मुलं म्हणजे अगदी गरीब, त्या पुलाखाली राहणारी वगैरे अशी होती. आता तो दुकानदार घ्यायला तयार नाही त्या मुलांना, तेव्हा तो सांगतोय की ही माझ्या बरोबर आली आणि त्या मुलांना ऑर्डर काय करायचं हे सुद्धा माहिती नाही, पण तो पदार्थ खावासा वाटत होता म्हणून ह्या माणसाने ऑर्डर केली आणि त्यांना तो पिझ्झा खायला मिळतो. म्हणजे त्यांच्या नेत्रामध्ये जे त्यांनी काचेतनं बघितलं, आपण असं करू शकतो का? हा दृष्टिकोन आपल्याला ह्या व्हिडिओतनं किंवा ह्या गोष्टीतनं दिसतो की सहज जाता जाता आपल्या मुलांना तर आपण सारखंच खायला घालतो, पण त्या मुलांचं जर आपण बघितलं तर त्यांना सुद्धा जर आपण घातलं तर चालू शकतो. त्यानंतर अजून एक दानाचं असं महत्व सांगितलंय की एका हॉटेलमध्ये एक मनुष्य कायम यायचा आणि त्या ताटात उरलेलं तो गोळा करत असत आणि तो घेऊन जायचा. तर त्या मालकाला असं वाटलं की हा नेतो कुठे हा? तर तो मनुष्य जे भिकारी आहेत त्यांना तो वाटत असत वाया जाणार आहे आणि म्हणून त्या मालकाने आपला एक नोकर त्याच्या पाठीमध्ये पाठवला की हा नक्की त्या अन्नाचं करतोय काय, आणि मग ते काय करतोय म्हटल्यानंतर त्या नोकराने त्याला सांगितलं आणि तेव्हापासनं त्या हॉटेलचा मालक 10 त्याची ती पार्सल त्याला द्यायला लागली. म्हणजे मला हॉटेलमध्ये बसून हे काम करता येत नाही, पण तू ते काम करतोयस तर मी तुला अशी मदत करू शकतो. म्हणजे आपला व्यवसाय कुठलाही असला तरी सुद्धा आपल्याला जर दृष्टिकोन चांगला असेल तर आपण कुठल्याही परिस्थितीत हे दान करू शकतो. की आपल्या मुलाबरोबर आपल्या कामवालीच्या मुलाची फी भरणं हे सुद्धा दानच आहे. त्याचं शिक्षण जर होऊन उच्च शिक्षित होत असेल तर सुद्धा ते दान आहे. अशीच एक कथा आली होती आणि त्या कथेमध्ये म्हणजे आता गणपतीचे दिवस आहेत आणि त्या एक मनुष्य गरीब होता आणि तो सारखा त्या स्टॉलवर यायचा आणि ते कमळातले गणपती बसले होते त्याच्या समोर तो यायचा, तो बघायचा आणि त्या दुकानदारातल्या जी पोरं असतात त्यांना विचारायचे काय किंमत आहे याची? तर म्हणे 600 रुपये. अबब, एवढी किंमत आहे गणपतीची? आणि मग त्या गणपतीला तो नमस्कार करायचा आणि निघून जायचा. आता होता होता दिवसातनं 5-6 वेळा तो आला. आता त्या मुलांना असं वाटायला लागलं की हा चोर आहे आणि संध्याकाळच्या वेळेला त्यांचा तो मालक स्टॉलवर आला आणि परत तो माणूस आलाच तो गणपती बघायला आणि मग हा मालक त्या मुलांना विचारतो की त्यांना तो पसंत पडला नाही का? नाही म्हणे, अहो सकाळपासून तो 5-6 वेळा येऊन गेला, पण त्याला किंमत सांगितली की तो निघून जातो, बहुतेक तो चोर असणार असं ती मुलं सांगतात. आणि मग त्या गृहस्थानी मालकाने त्या माणसाकडे बघितलं आणि मग त्याला असं जाणवलं की हा जो आहे ना ते हा भाजीवाला आहे आणि त्याला बहुतेक गणपती घ्यायचा पण त्याच्याकडे एवढे पैसे नसणार आहे. आणि मग त्याला त्याचं एक गोष्ट आठवली की संध्याकाळच्या वेळी एकदा हा दुकानदार जो होता गणपतीवाला तो भाजी आणण्यासाठी गेला होता आणि त्या भाजीवाल्याकडे भाजी घ्यायला गेल्यानंतर बरीच भाजी घेतली, पण आता घरी जायचं असले की भाजीवाले स्वस्तात देतात लवकर घरी जायचं म्हणून, आणि त्यांनी बरीच भाजी घेतली पण
जवळजवळ तो म्हणाला की मी 100 रुपयाची तरी भाजी घेतली तरी त्यांनी ती मला 10 रुपयात दिली. मी त्याला 100 रुपये द्यायला लागलो तर नको म्हणाला, 10 रुपयाने. आणि हाच तो भाजीवाला आहे आणि तो गणपती बघायला येतो. आता असं झाल्यानंतर या मुलांना त्यांनी सांगितलं की त्या भाजीवाल्याला बोलवून आण. आता तो रिकामी हातगाडी घेऊनच जात होता. घरी जाता जाता परत त्या गणपतीकडे बघायला लागला की गणपती घ्यायचा आहे पण पैसे नाहीये. आणि मग त्या दुकानदारांनी त्यांना आत बोलवलं आणि म्हणे तुम्हाला हा गणपती आवडलाय ना, कारण तो एकच उरला होता आता कमळातला गणपती, आणि तो गणपती तुम्ही घेऊन जा. म्हणे किंमत किती आहे? तो दुकानदार सांगतो 10 रुपये. म्हणजे त्यावेळी 100 रुपयाची भाजी 10 रुपयात दिली. म्हणजे हे त्यांनी दान केलं, त्या दानाचा त्याला लाभ काय झाला? 600 रुपयाचा गणपती 10 रुपयात दिला. म्हणजे तुमच्या दानाने काय होतं तर अनेक प्रकारचे लाभ होतात. म्हणून तुकाराम महाराज आपल्याला हेच सांगतात की होणार ते बरे घडो, पण आपल्या मनामध्ये भाव शुद्ध असायला पाहिजे. मग त्याच्या मागचा संकल्प हा शुद्ध असायला पाहिजे. म्हणून आपल्या पोटी रविबिंब उदयाला आलं पाहिजे. रविबिंब का त्यांनी सांगितलंय हो? की सूर्यप्रकाशामध्ये सगळं स्वच्छ दिसतं. चोर अंधारातच का चोरी करतात? कारण ते दिसू नये म्हणून ना. म्हणून आपण जे दान करायचंय ते लख्ख प्रकाशासारखं चांगलं असावं. म्हणून आपल्या पोटी आपल्या हृदयामध्ये हा जो आपला सत्य संकल्प आहे तो रविबिंबाप्रमाणे उजळून निघावा, आणि जेणेकरून आपण आत्मबुद्धीच्या दृष्टीने विचार करावा लागावा, हे आपल्याला तुकाराम महाराज सांगतायत. म्हणून आर्तभूता द्यावे दान. म्हणून जे खरोखरच ज्यांना अतिशय आवश्यकता आहे त्यांना दान करा. इथेच सुद्धा दानाचे 3 प्रकार सांगितले की सात्विक, तामस आणि राजस. मग आता हे दान कसं आपल्या घडत असतं बरं का, पण आपल्याला ते कळत नाही. तामस दान म्हणजे कसं की आपण बघा रेल्वेने प्रवास करत असू आणि मग सकाळी सकाळी आपण जरा खिडकी उघडतो झोपून उठल्यानंतर, म्हणजे लांबचा प्रवास आहे मग 3 टायरचा आपण खिडकी उघडतो आणि मग ते सकाळपासून तोच त्यांचा धंदा असल्यामुळे भीक मागायला येतात आणि मग ते आपल्या हाताला स्पर्श करतात, तो आपल्याला नको असतो. म्हणून मग जा बाबा एकदा घे तुम्ही काय ते, त्याला आपण 5 रुपये देऊ, 2 रुपये देऊ. म्हणजे ते दान ते तिटकाऱ्यांनी दिलेलं आहे, त्याला तामस दान असं म्हटलं जातं. मग असं दान आपण बरेच वेळा करतो. राजस दान कुठलं? की आता गणपतीची पूजा झाली म्हणून त्याचं उदाहरण सांगते की आपल्याला आपण पूजा कशासाठी करतो की देवाने आपल्याला सगळं द्यावं, धन धान्य द्विपद चतुष्पद, भरपूर मोठा संकल्प असतो आणि ते भगवंताकडे आपल्याला सगळं मागायचं असतं. तर ते गुरुजी सगळं संकल्पाने सांगतात आणि मग शेवट काय होतं की त्या यांची पूजा करायची गुरुजींची. मग तेव्हा त्यांना दक्षिणा द्यायची असते आणि मग त्यांनी सांगितलं की गणेश पूजनाची 500 रुपये हल्ली दक्षिणा झाली. तेव्हा आपल्या मनात येतं 500 रुपये, बापरे, अर्ध्या तासात पूजा आणि 500 रुपये द्यायचे. पण आता आपल्याला जर एवढं सगळं देवाकडनं हवं आहे मग 500 रुपये सुखाने द्यावे ना. नाही, ते आपण देतो त्याला राजस दान म्हणतो की त्याच्या मागे आपला थोडासा काहीतरी किंतु मनात असतो, ते राजस दान आहे. आणि सात्विक दान जे ज्याला खरं हवंय आणि जे त्यागय वृत्तीवर अवलंबून आहे ते खरं म्हणजे सात्विक दान आहे. म्हणजे असं सात्विक दान तुम्ही करा की जे कोणालाही कळता कामा नाही. तुम्ही अत्यंत त्याग करून हे दान करायचंय आणि हे दान विसरून जायचंय. कसं विसरून जायचंय त्याचं उदाहरण माऊली देतात की जसं आपण नख कापली ते आपल्या लक्षात राहतात का हो? नख जशी आपण टाकून दिल्यानंतर आपल्या लक्षात राहत नाही, तसं आपण केलेलं दान ते लक्षात नाही राहायला पाहिजे. नाही तर ती व्यक्ती पुढे आली की नाही ह्याला मी हे दिलं होतं, काही उपयोग नाही त्या दानाचा. म्हणजे हे दान विसरून जायचंय. आपण ते दान दिलंय हे कधीही लक्षात ठेवायचं नाही, कोणाला दृष्टी सुद्धा पडता कामा नाही. असं जर तुम्ही दान केलं तर ते दान खरं श्रेष्ठ दान सांगितलेलं आहे. म्हणून
संतांच्याकडे आपल्याला समाधानाचं दान मिळतं. म्हणून आपण संत दरबारात गेल्यानंतर आपल्या मनाला का शांती मिळते? कारण तिथे समाधानाचं दान आपल्याला मिळतं. म्हणून असं दान जे आपल्याला रुचेल पचेल, पण ते त्यागाने करा. थोडं केलं तरी चालेल, पण ते त्यागपूर्वक करा आणि विसरून जाता येईल असं दान करा. हेच आपल्याला मूळ तत्त्वामध्ये तुकोबा सांगतात. Thank you.
वसुदेवाचे पिता त्यांचा मित्र कुंती भोज आणि त्याला आपली कन्या ही पृथा नावाची मुलगी शूरसेनानी कुंती भोजाला दिली आणि म्हणून तिचं नाव कुंती पडले. आता ह्या कुंती भोजाकडे ही वाढती आहे आणि तिला ह्या कुंती भोजाने सांगितलं की जे कोणी आपल्याकडे अतिथी येतील त्यांची सेवा करणं, आदरातिथ्य करणं हे तुझं काम आहे. आणि ह्या कुंती भोजाकडे दुर्वास मुनी आले. आता दुर्वास मुनींना आपल्या सेवेने प्रसन्न करून घेणं किती अवघड काम आहे, पण हे अवघड काम ह्या कुंतीने केलं. लहान असताना त्यांची अनेक वर्ष ही सेवा केली आणि त्याच तिच्या सेवेने ते प्रसन्न झाले. आणि ह्या ऋषी मुनींना भूतकाळ दिसत असतो, भविष्यकाळ दिसत असतो आणि भविष्य काळामध्ये हिला संततीमध्ये अडचण येणार आहे हे त्यांनी जाणलंय. आणि म्हणून तिला असं वरदान दिलं, अभिचार मंत्र दिला, म्हणजे वशीकरणाचा मंत्र. हा कुंतीला दुर्वास मुनींनी दिलाय. आणि ज्या वेळेला तुला असं वाटेल की आपल्याला संतती हवी आहे, तेव्हा जो देव तुला आवडेल त्याला ह्या मंत्राने आवाहन कर आणि त्या देवापासून तुला संतती प्राप्त होईल, असा हा मंत्र ह्या दुर्वास मुनींनी दिलाय. आता एखादी गोष्ट आपल्याला मिळाली की ती खरी आहे का खोटी आहे हे मनुष्य स्वभाव आहे. आणि त्याप्रमाणे ही कुंती एकदा आपल्या सज्जामध्ये उभी होती आणि समोर सूर्योदय होत होता आणि ते सूर्याचं तेजपुंज असे किरण असे हे तिच्यावर येत आहेत आणि तिच्या मनात येत आहे की हा मंत्र खराच आहे का, मग आपण सूर्यालाच बोलूया. म्हणून मंत्र म्हटलाय आणि प्रत्यक्ष सूर्यदेव तिथे आले. आणि मग मात्र ती घाबरून गेली की तुम्ही परत जा असं सांगितलं. पण ते म्हणाले की एकदा तुम्हाला आवाहन केलंय, तुम्ही परत जाऊ शकत नाही. ज्यासाठी तुम्हाला बोलवलंय ते तुला घ्यावंच लागेल. पण तो सांगतो की तुझं मी कौमार्य राखीन जाता. पण सूर्यप्रसादाने तिला पुत्र झाला. सूर्यप्रसादे कुंतीला तो लौकिकाला घाबरली. लग्नाच्या आधी पुत्र होतो हे आजही आपल्या समाजामध्ये चालत नाही. आणि मग काय केलं हो, बाळ सोडून ते निघाले कुंतीने जनात. बाळ सोडून ते निघाले कुंतीने जनात. Yeah.
बेडूची पेटी आणि त्याच्यामध्ये त्या मुलाला घातलंय आणि गंगेमध्ये ते ओढ सोडून वाहत 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 आलंय. ते चंपानगरीच्या इथे आले आणि चंपानगरीमध्ये अधिरथ नावाचा एक सूत म्हणजे सारथीचं काम करणारा असा राहायचा आणि याची पत्नी राधा. या दोघांनाही संतती नव्हती आणि जेव्हा हे बाळ त्यांना पेटीमध्ये मिळाले तेव्हा गंगा मैयाचा हा प्रसाद आहे म्हणून त्यांनी त्या बाळकाला घरी आणलं, त्याचं संगोपन करायला लागले. आणि अत्यंत सुंदर असा असणारा म्हणजे वसुषेण असं त्याचं नाव ठेवलेलं आहे की जो संपत्तीने युक्त आहे, सौंदर्याने युक्त आहे असा, म्हणून त्याचं वसुषेण असं नाव ठेवलं. आता ती कुंडल त्याच्या कानात होती, ती मावसल होती आणि त्याच्या गालावरती त्याचा नील प्रकाश पडायचा. अत्यंत सुंदर असणारा हा पुत्र. पुढे या राधा आणि अधिरथाला एक अजून पुत्र झाला म्हणजे याच्या पायगुणाने त्यांना संतती प्राप्त झाली आणि त्याचं नाव ठेवलं शोभ. आणि तो लहान मुलगा असं म्हणायचा की दादाला हे आहे मग मला का नाही. आणि हे दोघं जण भावंड खेळायला जात असत. एक दिवस, आता हा 7-8 वर्षाचा हा मुलगा झाला आणि एक दिवस दगडावरती बसले, शिळेवरती, आणि एक मोठा खोंड तिथे उन्मत्त झालेला असा तिथे आला आणि आपल्या धाकट्या भावाला वाचवण्यासाठी हा वसुषेण जो होता तो ह्या खोंडापुढे गेला, त्याच्याशी युद्ध केलंय. आणि त्याच्या असं लक्षात आलं की एवढं आपण त्याच्याशी युद्ध केलं, त्याने आपल्याला शिंग मारली तरी सुद्धा आपल्या अंगावर एकही ओरखाणा उठलेला नाही, आपल्याला कुठे जखम झालेली नाही. आणि तेव्हा असं लक्षात आलं की आपलं अंग तप्त पण झालंय. म्हणजे धातू एखादा घर्षणाने जसा तप्त होतो तसं आपलं अंग झालंय. म्हणून तेव्हा त्याला असं वाटलं की जशी आपल्याला कुंडल आहे तसं कवच सुद्धा आहे, तोपर्यंत कवच आहे याचं ज्ञात नव्हतं. आणि हा मुलगा मोठा होतोय, मनामध्ये अनेक प्रश्न पडायचे. तो आपल्या राधा आईला विचारायचा की मला हे कवच कुंडल का आहे, पण ती काय उत्तर देणार. ती त्याला सांगायची की तुला गंगा मैयाच याचं उत्तर देईल. आता हा एकदा आपल्या वडिलांबरोबर अधिरथाबरोबर हा हस्तिनापुरामध्ये आला आणि आता कारण शिक्षणाचं वय झालंय म्हणून अधिरथाला असं वाटलं की आता आपण धृतराष्ट्र राजांनाच विचारावं की ह्याच्या शिक्षणाची सोय आपण कराल का. आणि मग हस्तिनापुरामध्ये गेलाय आणि तिथे तो सगळा राजवाडा, ते शस्त्रागार वगैरे असं सगळं बघितलंय आणि अत्यंत असा उत्सुक असणारा हा वसुषेण हा जेव्हा हस्तिनापुरामध्ये निघालाय त्यावेळी त्याला त्याच्या राधा आईने एक गोष्ट दिली, वस्तू दिली आणि तुला जेव्हा जेव्हा माझी आठवण येईल तेव्हा ही तू वस्तू बघत जा. काय वस्तू होती तर ती एक चांदीची पेटी तिला त्याला दिलेली होती, कारण हा पेटेतून मिळाला होता. म्हणून चांदीची पेटी की जेव्हा जेव्हा तुला अस्वस्थ वाटेल, काही मनात शंका येतील तेव्हा तू या पेटीचं दर्शन घे असं आईने सांगितलेलं. आता धृतराष्ट्रांकडे हा अधिरथ ह्याला घेऊन गेलाय. तेव्हाच त्याची पहिली भेट झाली ती दुर्योधनाशी झाली आणि धृतराष्ट्राला सांगितलंय आणि त्यांनी पण द्रोणाचार्यांना सांगितलंय की ह्याला पण राजकुमारांबरोबर शिक्षण द्या. पण द्रोणाचार्यांनी सांगितलं की मी फक्त राजपुत्रांना शिकवतो, मी सूतपुत्रांना शिकवत नाही, तुम्ही त्यांना कृपाचार्यांकडे पाठवा. म्हणून कृपाचार्यांकडे ह्या वसुषेणला अधिरथ घेऊन आले आणि तिथे त्याचं शिक्षण सुरू झालं. पण त्या आश्रमामध्ये कधीही त्याच्याकडे तो हुशार असून सुद्धा त्याच्याकडे लक्ष दिलं गेलं नाही. ही गोष्ट त्याला खूप त्रासदायक होती. मनाला असं वाटायचं की आपण नक्की कोण आहोत, काय आहोत, आपल्याला सूर्याचं आकर्षण का वाटतं, असे अनेक प्रश्न याच्या मनामध्ये येत असत. आणि म्हणून मन शांत करण्यासाठी म्हणून सकाळी सूर्योदयाला नदीवर जावं, सूर्याला अर्घ्य द्यावं
आणि त्याचे जे तेजस्वी किरण येत आहे त्याच्याकडे अत्यंत अशा अनिमिष नेत्रांनी बघत राहिले. आणि तिथून ते परत येताना ते आपल्याला किरण ज्ञान देत आहे असं त्याला वाटायचं. असे दिवस चालले आणि त्याची मैत्री होते ती अश्वत्थामाशी होते. आता अश्वत्थामा आणि कर्ण म्हणजे वसुषेण हे दोघं मित्र होतात. आणि अश्वत्थामा म्हणतो की मला तुझी एक गोष्ट खूप आवडते. बरं काय आवडतं? म्हणजे तुझं हे रूप इतकं सुंदर आहे की तू जेव्हा अर्घ्य देऊन येतोस ना तेव्हा तुला कल्पना नसेल, पण अनेक स्त्रिया सौंधाची दारं उघडतात ते तुझं सौंदर्य बघण्यासाठी. तुझे ते सोनेरी केस, कुरळे केस, रुंद छाती, धारधार नाक आणि गौरवर्ण की त्याला तांबूस अशी छटा आहे, असं तुझं ते सौंदर्य बघण्यासाठी सगळ्या जणी तिथे येत असतात. मला सुद्धा हे तुझं सौंदर्य आवडतं, तुझे अनेक गुण आहेत. तेव्हा हा म्हणतो की पण तुझे माझे जे गुण तुला दिसले ते तुझ्या पित्याला दिसले नाहीत ना आतापर्यंत, म्हणून त्यांनी मला शिक्षण देण्यासाठी नाकारलं. कृपाचार्यांना सुद्धा माझे गुण दिसले नाही. अशी त्यांची बोलाचाली दररोज होत असे. अश्वत्थामा म्हणतो अरे तुझं जे दुःख आहे ना तेच एकलव्याचं सुद्धा दुःख आहे. त्याला सुद्धा माझ्या वडिलांनी शिक्षण दिलं नाही, नकार दिला. असं बोलाचाली होतीये. आणि त्या जिथे ते बसलेले होते तिथे एक कुंपण होतं आणि त्या कुंपणाचा एक गज असा वळवून जमिनीला लावलेला होता. तर असा एकच गज कोणी वाकून ठेवलाय. तेव्हा अश्वत्थामा म्हणतो हे भीमाचं कार्य आहे. अतिशय क्रोधित झालेला आणि म्हणून तो गज होता तो वाकून त्यांनी जमिनीला लावलाय. असं म्हटल्यानंतर तो म्हणाला हो, म्हणून कर्णाने काय करावं, तो पुन्हा ताट करून ठेवावा. असं महिनाभर चाललेलं होतं. म्हणजे आपल्याला असं वाटतं की कर्ण हा फक्त धनुर्धारी होता, नाही, तो बलशाली सुद्धा तितकाच होता. पण एखाद्याच्या नशिबामध्ये प्रसिद्धी नसते तसं त्याचं चरित्र आपल्याला दिसतं. आणि होता होता या मुलांची शिक्षण पूर्ण होता आणि वासंतिक स्पर्धा घेण्याचं द्रोणाचार्य ठरवलं. आता हे ठरवल्यानंतर वासंतिक स्पर्धेमध्ये सगळेजण म्हणजे 100 कौरव 5 पांडव हे सगळेजण भाग घेणार असतात. मग त्याच्यामध्ये असं ठरलेलं असतं की जे कोणी श्रेष्ठतम होती त्यांना सोन्याच्या दोऱ्यामध्ये ओलेली नीलकमलाची माळ घालायची. आणि ती माळ किती मोठी असेल तर पायापर्यंत ती माळ असेल. आणि ती माळ त्यांना घालण्यात येईल आणि पूर्ण हस्तिनापुरामध्ये त्याची मिरवणूक काढण्यात येईल असं जाहीर केलेलं होतं. आणि वसंत पंचमीला ह्या स्पर्धा सुरू झाली. त्यावेळेला दुर्योधन आणि म्हणजे समतुल्य त्यावेळेस स्पर्धा होत असत. हल्ली अशा होत नाही. पण दुर्योधन आणि भीम यांचं गदायुद्ध झालं आहे. त्याच्यामध्ये भीमाचा जय झालेला आहे. नकुल, सहदेव हे सुद्धा तलवारबाजीमध्ये अत्यंत निपुण असे होते आणि ह्या सगळ्यांचा जय होता. आणि आता अर्जुन धनुष्य बाळ घेऊन धनुर्धरपणा करण्यासाठी म्हणून उभा राहिला. आता ह्याच्या बरोबर कोण धनुर्धर म्हणून कर्ण उभा राहिलेला आहे. कर्ण उभा राहिल्यानंतर द्रोणाचार्य म्हणाले तू इथे आलासच का, तुला इथे प्रवेश नाही. आणि म्हणून द्रोणाचार्य त्याला म्हणतात सूतपुत्र म्हणून हिणवुनी, सूतपुत्र म्हणून हिणवुनी, च्युत केले त्या समारंभातुनी. क्रोधाग्नी मनी उसळे, क्रोधाग्नी मुनी मुनी उसळे, धनुष्य टाकी हो त्याच क्षणी. राम राम हरे हरे राम, राम 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 हरे हरे राम, राम 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 सीतापते राम. सूतपुत्रांना इथे प्रवेश नाही. जो राजा असेल त्यालाच इथे उतरता येईल.
त्यामुळे तुला या स्पर्धेत भाग घेता येणार नाही असं द्रोणाचार्यांनी सांगितलं. तेव्हा दुर्योधन उभा राहिलाय आणि म्हणतोय, कोण म्हणतोय याला राजा नाही, मी त्याला आता अंगदेशाचा राजा करतो. म्हणून त्यांनी दुर्योधनाने अंगदेशाचा राजा या कर्णाला केलाय. अंगदेशाचा अंगदेशाचा राजा दुर्योधनाने कर्णाला केला. पण तरी सुद्धा राजा केला तरी हा सूतपुत्रच आहे, याला इथे येणं नाही म्हणून अपमान झाला. असाच द्रौपदी स्वयंवरामध्ये सुद्धा सूतपुत्राशी मी विवाह करणार नाही असं द्रौपदीने सुद्धा सांगितलं. पुढे या कर्णाचा विवाह वृषाली नावाच्या मुलीशी झालाय. सगळा संसार होता, पण ह्या दोन घटना आयुष्यभर विसरू शकणार नाही. होता होता एकदा आपल्या शिष्यांची परीक्षा घेण्यासाठी द्रोणाचार्यांनी नदीमध्ये स्नान करताना मायावी मगर निर्माण केल्या आणि त्या मगराने द्रोणाचार्यांचा पाय धरला आणि त्यांनी वाचवा वाचवा असं सांगितलंय, ओरडायला लागले. पण सगळे शिष्य घाबरून बाजूला गेले. पण अर्जुन हा असा होता की त्यांनी धनुष्य बाण लावलाय आणि बरोबर त्या मगराच्या तोंडाला बाण मारला आणि त्यांचा पाय मुक्त केला. आपल्या परीक्षेमध्ये फक्त अर्जुन उतरलाय हे द्रोणाचार्यांनी जाणलंय, त्यांना आनंद झालाय आणि त्या आनंदामध्ये त्यांनी ब्रह्मास्त्र हे त्याला दिलं. आता ही वार्ता कौरवांकडे पोहोचली की ब्रह्मास्त्र अर्जुनाला मिळालंय. ब्रह्मास्त्र हे मोठं शस्त्र अस्त्र मानलं जातं आणि इकडे कर्ण सुद्धा अत्यंत धनुर्धारी, अत्यंत शूर असलेला असा हा कर्ण कौरवांच्या बाजूने होता. एक दिवस दुर्योधन त्याला म्हणतो की तू नुसता असा दिग्विजय करतोयस, पण त्याचा काय उपयोग आहे? अर्जुनाकडे ब्रह्मास्त्र आहे, त्या ब्रह्मास्त्रापुढे तू काय करणार? तेव्हा हा म्हणतो मी सुद्धा ब्रह्मास्त्र मिळवीन. म्हणून कर्ण परशुरामांकडे जातो. परशुरामांकडे जातो आणि परशुराम त्याला विचारतात, पण हा खोटं बोलतो आणि सगळी विद्या घेतो. पण एक दिवस असं होतं की परशुराम त्यांना निद्रा येते आणि ह्याच्या मांडीवर डोकं ठेवून त्या तपोवनामध्ये विद्रिस्त होतात आणि त्यावेळेला अचानक एक भुंगा येतो आणि तो भुंगा या कर्णाची मांडी पोखरायला लागतो. आता दुःख झालंय, पण आपण जर हल्लो तर आपल्या गुरूंची निद्रा भंग होईल म्हणून हा ते सहन करतो, हालचाल करत नाही. आणि व्हायचं काय झालंय की त्या भुंग्यानी मांडी पोखरून पोखरून रक्त व्हायला लागतं आणि ते उष्ण रक्त परशुरामांच्या पाठीखालून जेव्हा जातो तेव्हा त्यांना जाग येते आणि ते उठून बसतात आणि बघतात तर ह्याची मांडी पोखरली आणि म्हणून ते म्हणतात की तू नक्की ब्राह्मण नाहीस, एवढं ब्राह्मण सहन करू शकणार नाही, तू क्षत्रिय आहेस. तू माझ्याकडे खोटं बोलून माझ्याकडनं विद्या घेतेस, तुला जेव्हा ती आवश्यक असेल तेव्हा तू विस्मृती जाईल, विसरली जाईल विद्या. आणि एक असं घटना सांगितली की त्याच्या हातून गोहत्या सुद्धा होते. म्हणून त्या गोहत्येचं पाप म्हणजे काय की तू युद्ध करताना तुझं चाप जमिनीमध्ये रुते. असे दोन गोष्टी ह्या ब्रह्मास्त्र तर मिळवलंय, पण त्याचं शापामध्ये असं रूपांतर गुरूंनीच केलेलं आहे. आणि पुढे एकदा दुःशासन, शकुनी मामा आणि दुर्योधन आणि कर्ण हे 4 जण बसलेले असतात आणि शकुनी मामा कसे होते आपल्याला माहितीच आहे.
ते कर्णाला म्हणतात की कर्णा, तू जेवढे पराक्रम दिग्विजय केलेस ना, तेवढे पराक्रम मी ह्या फाशांनी केलेत अशी शेखी मारताय. दुर्योधन यांना सहभागी होतोय, सामील होतोय. दुःशासन सुद्धा म्हणतोय. आणि ह्यामुळे हा कर्ण दुखावला जातो. आणि तो म्हणतो की मी एवढा पराक्रम केला, दिग्विजय केला, मी माझ्या जे काही केलंय त्याच्यामध्ये जर मला अजून पुण्य मिळवायचं असेल तर मी आजपासून दान धर्म करणार आहे. म्हणून तेव्हापासून कर्णाने दान धर्म सुरू केला. मग दान धर्म कसा करायचा की जेव्हा अन्निक उठून नदीवर जायचा, अर्घ्य देऊन जेव्हा तो घरी यायचा, आपल्या राजवाड्यामध्ये यायचा, आणि तेव्हापासून दान करायला सुरुवात करायची की भोजनापर्यंत दान द्यायचं. मग त्याच्यामध्ये जे कोणी मागेल ना ते दान त्यांनी केलेलं आहे. की घर म्हणू नका, धन म्हणू नका. एकदा तर भगवान श्रीकृष्ण सुद्धा त्याच्याकडे दान मागायला आले एका बुद्धाच्या रूपामध्ये. तेव्हा स्वतः चंदनाचा आपला महाल तोडून चंदनाची लाकडं तिथे दिलेली आहे. अनेक गोष्टी यांनी दान केलेल्या आहेत. इतका हा दानशूर होता की भगवान श्रीकृष्ण एकदा त्याचं कौतुक अर्जुनाजवळ करत होते आणि ते अर्जुनाला आवडलं नाही. तू कर्णाचं का हा कौतुक करतोय? म्हणून श्रीकृष्ण म्हणतात की तुझ्यात आणि त्याच्यात काय फरक आहे हे तुला दाखवतो. म्हणून श्रीकृष्ण सांगतात की समोर ही टेकडी आहे ती सोन्याची आहे. आता ते भगवानच होते हो. आणि तू पण दान कर, तो पण दान करेल. तर मग अर्जुन म्हणतो ठीक आहे, आता ह्यातलं दान द्यायचं आपल्याला काय. आणि म्हणून फावडं आणि घमेले घेऊन गेलाय आणि सगळ्यांना सांगतोय चला चला मी तुम्हाला दान देतोय, घमेले आणि सोनं देतो. आणि अर्जुन स्वतः तिथे गेलाय आणि प्रत्येकाला घमेले सोनं द्यायला लागले. आणि अर्जुन असं करतोय. आणि कर्णाने काय केलं? कर्ण काही घमेलं आणि फावडं घेऊन गेला नाही तिथे. त्यांनी काय सांगितलं, ही सोन्याची टेकडी, ज्याला जेवढं हवंय तेवढं घेऊन जा. म्हणजे कर्णामध्ये आणि अर्जुनामध्ये हा फरक आहे. हा भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं. असा दानी असणारा कर्ण अत्यंत दान करायचा. आणि एकदा स्वप्नामध्ये सूर्यदेव म्हणजे प्रत्यक्ष त्याचे पिता हे त्याच्या स्वप्नामध्ये येतात आणि सांगतात की इंद्र तुझ्याकडे याचक म्हणून येणार आहे आणि तो तुझ्याकडे कवच कुंडल मागणार आहे. तर तू त्याला देऊ नकोस, कारण कवच कुंडल दिल्यानंतर तू अजिंक्य राहणार नाहीस. तेव्हा तो म्हणतोय की इंद्रासारखा याचक माझ्याकडे येणार आहे तर मी त्याला विमुख पाठवणार नाही. आणि ज्या वेळेला ब्राह्मणाच्या वेशामध्ये इंद्र हा कवच कुंडल मागण्यासाठी आलाय, कारण कवच कुंडल काढल्याशिवाय अर्जुन याला मारू शकणार नाही ते ज्ञात होत. आणि म्हणून कवच कुंडल मागितले. तर हा कर्ण म्हणतो मी द्यायला तयार आहे, पण माझ्या अंगावरती कुठलं शस्त्र चालत नाही, मी हे काढू कसं देऊ? मी माझा प्राण कोंडून तुम्हाला हे देऊ का? तेव्हा इंद्र त्याला सांगतो की तुझ्या तोंडामध्ये तू एक शस्त्र घाल आणि थोडस काप की जसं आपण बटाटा सोलतो तसं तुझं कवच बाजूला होईल. आणि त्याप्रमाणे ह्या कर्णाने केलंय. एक तलवार घेतली, ती मुखामध्ये घातली आणि कापलंय. आणि होता होता त्याचं सगळं हे कवच होतं ते निघायला लागलं. आता हा कर्ण कसा दिसायला लागतंय? आपण अंजीर फोडल्यावर जसा रक्तवर्ण दिसतो तसं त्याचं सगळं अंग दिसायला लागलंय की ते भेसूर दिसायला लागलंय. एखादा जळणारा वड पिंपळ कसा असतो तसं दिसायला लागलं. आणि तरी सुद्धा त्यांनी ती कवच कुंडल त्या इंद्राला दिली. फक्त तो त्या इंद्राला विनंती करतोय की एक माझ्यावर कृपा करा, एक तर मी अशा माझ्या नातेवाईकांना मला बघवणार नाही, कारण इकडे शोण, राधा माता, धीरज, वृषाली त्याची पत्नी याच्याकडे बघवे नाही असा भेसूर दिसून येता. म्हणून तो इंद्राला सांगतोय की एक तर मला मृत्यू द्या, नाही तर मला कातडी तरी द्या. असं म्हटल्यानंतर कवच कुंडल दिल्यामुळे प्रसन्न झालेला इंद्र हा त्याच्या अंगावरून हात फिरवतो आणि त्यामुळे
त्याच्या अंगावर कातडी येते आणि त्याच्यावर प्रसन्न होऊन इंद्र त्याला एक अस्त्र देतो, ते म्हणजे वैजयंती अस्त्र. आणि एकदाच तू याचा वापर करू शकतोस असं सांगतात. त्यावेळेला ते वैजयंती जे अस्त्र आहे ते अस्त्र कृष्णाने मुद्दामून ते अर्जुनासाठी नको म्हणून घटोत्कच पुढे पाठवलंय. आणि त्यांनी इतका त्रास दिला या सैन्याला की ते वैजयंती अस्त्र कर्णाला घटोत्कचावर मारावं लागलं, सोडावं लागलं. म्हणजेच ह्या कर्णाने असं दान केलेलंच आहे, पण विचारांचं दान सुद्धा केलं. कारण दुर्योधनाला त्यांनी सांगितलं होतं की माझ्या मृत्यूनंतर, म्हणजे तो जेव्हा सेनापती झाला तेव्हा त्यांनी सांगितलं की माझ्या मृत्यूनंतर हे युद्ध थांबव, हे अधर्म युद्ध करतोस तू, हे जाणणारा होता. ही कुंती माता सुद्धा कर्णाकडे गेली, ती अर्जुनाचं त्याला मारू नकोस सांगायला, म्हणून तिला पण अभयदान दिलंय. आणि तिला सांगतोय की तुझे 5 मुलगे जिवंत राहतील, मी किंवा अर्जुन कोणीतरी राहतील, असं त्यांनी तिला पण अभयदान दिलं. नंतर अगदी मरता मरता त्यांनी एका सैन्यातल्या वृद्ध माणसाचा मुलगा मृत झाला आणि त्याचे शेवटचे विधी करण्यासाठी त्याच्याकडे पैसा नव्हता, म्हणून शस्त्र आपल्या सोन्याच्या दातावर मारून तो सोन्याचा दात त्या वृद्धाला दिलाय. असं अनेक प्रकारचं दान कर्णाने सुद्धा केलं. म्हणून आपण एका पदामध्ये असं म्हणतो, शिवरायाच्या मागीन शौर्य, शिवरायाच्या मागीन शौर्य, कर्णाच्या मागीन राया, कर्णाच्या मागीन राया, ध्रुवचितियाची अभंग प्रीती, ध्रुवचितियाची अभंग प्रीती, रामुने चिमण्या बाळाया, शिवरायाच्या मागीन शौर्या, कर्णाच्या मागीन औदार्य, असं आई आपल्या मुलासाठी मागत असते तेवढ्यासाठी. जेव्हा या कर्णाचा मृत्यू झाला त्यावेळी सुद्धा भगवंताजवळ त्यांनी काय मागितले की मला तुझ्या हातून माझा देह संस्कार व्हावा अशी माझी इच्छा आहे. आणि तो कुठल्या भूमीवर व्हावा? कुमारी भूमीवर. कुमारी भूमी म्हणजे ज्याच्यावर गवत उगवत नाही, कुठलंही वनस्पती उगवत नाही, तिथे माझा देह संस्कार कर. कारण मला जसं दुःख माझ्या जन्मामध्ये आलं तसं कोणालाही मिळून नाही, ती त्याची शेवटची इच्छा होती. म्हणजे खरं म्हणजे कर्णाचं आपण चरित्र बघितलं तर ते खरं एक राजवस्त्र आहे, पण परिस्थितीच्या कुंपणावरती इतकं फाटलं, त्याच्या चिंधड्या झाल्या, पण दातृत्वानी तो आजही चिरंजीव आहे. म्हणून तो जरी अधर्माने गेला असला, अधर्माच्या बाजूने उभा राहिला असला, तरी त्याची दानशूरता जी आहे ती अवर्णनीय आहे. म्हणून कर्णासारखा दानशूर असं आजही म्हटलं जातं. मग असं दान जसं कर्णाने केलं तसं आपण त्याच्या एवढं नाही केलं तरी आपण थोडंसं दान करूया, आपल्या नरदेहाचं हित बघूया, आणि जे जमेल, जे आपल्या हातनं घडेल ते दान फक्त आपलं सात्विक दान असू दे, ते सत्पात्री असू दे, हेच मागणं आपल्या मूळ पद्यामध्ये तुकोबा आपल्याला सांगताय.
आहे